जगभरात युद्धाच्या ज्वाला पेटलेल्या असताना काही देश असे आहेत ज्यांच्याकडे एकही सैन्य नाही, ना टँक, ना बंदुका, ना युद्धाची तयारी, तरीही ते सुरक्षित आहेत. हे नेमकं कसं काय शक्य आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा देशांची कथा ज्यांचा इतिहास, त्यामागचं तत्त्वज्ञान आणि भविष्यातील हा मार्ग मानवजातीसाठी योग्य आहे का. आजच्या जगात अमेरिका, चीन, रशिया यांसारखे देश दरवर्षी अब्जावधी डॉलर सैन्यावर खर्च करतात. आंतरराष्ट्रीय अहवालानुसार जगातील एकूण लष्करी खर्च ट्रिलियन डॉलरच्या पलीकडे गेला आहे. पण याच जगात काही असे देश आहेत ज्यांनी युद्धाची वाट सोडून शांततेचा मार्ग निवडला. उदाहरण घ्या कोस्टारिकाचं. 1948मध्ये गृहयुद्धानंतर त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला, आपलं सैन्य पूर्णपणे रद्द करण्याचा. आणि मागील 70 वर्षात त्यांच्यावर कोणताही मोठा बाह्य सैनिकी हल्ला झालेला नाही. तसेच पनामा 1989 नंतर त्यांनी स्थायी सैन्य ठेवणं बंद केलं. आज त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस आणि विशेष सुरक्षा यंत्रणांवर आहे. आइसलँड दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी सैन्य उभारले नाही, पण ते पूर्णपणे असुरक्षित नाहीत, कारण त्यांची सुरक्षा नॅटो अलायन्स सांभाळते. मग आपण विचार कराल की हल्ले झाले तर काय करत असतील. प्रश्न येतो, जर हल्ला झाला तर या देशांनी युद्धाऐवजी डिप्लोमसी आणि आंतरराष्ट्रीय कायदे यांचा मार्ग निवडला. उदाहरण कोस्टारिकाचं. UN आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आधार घेते. त्यांची ताकद संवाद, करार आणि जागतिक समर्थनावर असते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्या पैशात इतर देश टँक आणि मिसाईल घेतात, हे देश मानव विकासात गुंतवणूक करतात. कोस्टारिकाचं उदाहरण घ्यायचं झालं तर GDPच्या सुमारे 6 ते 7% शिक्षणावर खर्च केला जातो. त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी जवळपास 80 वर्ष आहे. आइसलँड. यानंतर आइसलँडचा जर विचार केला तर जगातील सर्वात शांत आणि सुरक्षित देशांमध्ये हा देश गणला जातो. ग्लोबल पीस इंडेक्समध्ये तो अनेकदा टॉप रँकिंग्समध्ये राहिला आहे. तसंच तुम्ही ऐकलं असाल लिक्टेनस्टाईन. 1868 पासून सैन्यच नाही, आणि इतिहासात एक गंमत म्हणजे शेवटचं सैन्य युद्धातून परत आलं तेव्हा एक अतिरिक्त मित्र घेऊन आलं. म्हणजेच हे देश युद्ध जिंकत नाहीत, ते युद्ध टाळतात. त्यांची ताकद शस्त्रांमध्ये नाही तर विचारसरणीत आहे. इथे एक गंभीर प्रश्न उभा राहतो, जर सगळ्यांनीच सैन्य सोडलं तर जग अधिक सुरक्षित होईल का? की मग काही शक्तिशाली देश इतरांवर वर्चस्व गाजवतील? वास्तव असं आहे, आजही अनेक देशांसाठी सैन्य आवश्यक आहे, कारण जग अजूनही पूर्णपणे शांत नाही. आता जर आपण भारताकडे पाहिलं तर एक वेगळंच संतुलन दिसून येतं. भारताकडे एक मजबूत आणि सुसज्ज सैन्य आहे, जगातील सर्वात मोठ्या सैन्यांपैकी एक. पण त्याचवेळी भारताने नेहमी न्यूट्रल आणि शांतताप्रिय भूमिका स्वीकारली आहे. जागतिक संघर्षांमध्ये भारत प्रामुख्याने संवाद, कूटनीती आणि सहकार्याचा मार्ग निवडतो. पण ही ताकद फक्त दाखवण्यासाठी नाही, तर स्वसंरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक आहे. काही देश शांततेचा आदर्श दाखवतात, तर काही देश सुरक्षा राखण्यासाठी शक्ती वापरतात. पण अंतिम प्रश्न आपल्यासमोरच आहे, मानवजातीचा भविष्यकाळ शस्त्रांवर उभा राहणार की विश्वासावर? जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.